नमस्कार मित्रांनो, मी गौरव. आज इला इकडे मित्राच्या शाळेत, गणपती शाळेत. तो बघा मित्र गणपती बनवता. हाय, याचं नाव अनिकेत मेस्त्री. हा माझा बालमित्र आहे आणि त्याच्यासोबत हा आहे पिंट्या. हाय कर. हां, हे बघा गणपती दाखवतो. हा बघा, हा गणपती आणि सगळ्यात मोठा हा गणपती. त्याच्यानंतर इकडे बघा गणपती सगळे बघितला. आणि हे नावाचा वक्रतुंड आर्ट्स. तर मित्रा काय म्हणतो, काय चालू आहे? सध्या कृष्णाचं काम चालू आहे. मग हे आता तूच बनवता हा कृष्ण वगैरे? मग हे तुमची म्हणजे केव्हापासून चालू आहे तुमचं गणपती वगैरे बनवणं? गणपती बाबांच्या याच्यापासून चालू आहे. बाबा पहिले करत गणपती. आता बाबांपासून आता मी चालू ठेवले कला म्हणून. पण अनिकेत, मला तुझं खूप म्हणजे कौतुक करावं असं वाटतं, कारण तू जे गणपती बनवते ना, मी मुंबईमध्ये खूप वर्ष राहिलं आणि जसे मुंबईत गणपती बनवतात ना तसेच गणपती इकडे दिसतात. कारण खूप ठिकाणी बघितले ना असे म्हणजे गणपती बहुकच नाही, जसे तुमच्याकडं पूर्ण मुंबई स्टाईल गणपती असतात. त्याच्यामुळे मला तुझं खूप कौतुक वाटतं. धन्यवाद. आणि तू पूर्ण म्हणजे बाबा जेव्हा गणपती करत होते, आता बाबा तुझे काय काम म्हणजे गणपतीचं करत नाही, मी बघल्यापासून तूच करतंय, लहानपणापासून तूच करते, कारण तू बाबांचा सगळा शिकलं आणि आता तू स्वतःहून एकटं करतं. ह्याच्यात मोठा कौतुक हा. आणि बाकी हे तू स्वतः एकटं हे एवढे गणपती बनवतं, सगळा फिनिशिंग स्वतः करतं. ऑफकोर्स तुका मित्रांची मदत गावताच, पण ती काय दरवेळी काय लगेच होई तेव्हा गावाची नाही, पण तू बाकी सगळा टाईमच्या अगोदर कंप्लीट करते. मी दरवर्षी बघते तू कधी असो शेवटच्या दिवशी गणपती रंगवताना कधी दिसणे नाही. अगोदर 4 दिवस तरी तुझं सगळं म्हणजे ऑलमोस्ट कंप्लीट असतं. ह्याच्याबद्दल तू काय बोलतो? पहिल्यापासून आमची ती ह्याच असं लवकर कानपडे. शेवटी कशी गणपती म्हणजे एक जबाबदारी असं, ती कशी टायमातच गणपती देव असा नाही बाकीच्यासारखं की बाबा ये रे तू उद्या ये आणि घेऊन जा, तसं नाही. गणपती एक टायमात आहे, त्यामुळे ती एक जबाबदारी. त्यामुळे त्या जबाबदारीने काम करूचा असं ती त्या टायमातच आहे. त्यामुळे ह्या उद्देशाने आपण तसं काम करू. बरोबर. पिंट्या, तू काय करता? मी गणपती साफ करतोय. कसला अरे गणपती हो? मूषक वाहक. आणि हे काय म्हणतात ह्या गणपतीला? स्वामी समर्थ. आणि हे सिंहावरचं वगैरे. ठीक आहे. मग तू काय मदत करतं? मी गणपती काढायला असतो, साफ करायला असतो, रंगवायला असतो. अच्छा. मग गणपती करताना मग काय फिलिंग असतं जेव्हा म्हणजे आता सुरू करतो आणि जेव्हा कमी दिवस राहतात, मग काय मनात काय असतं तुमचं, म्हणजे काय फिलिंग असते तेव्हा? अरे गणपती जवळ येईल, कंप्लीट करूया, काय करूया अजून म्हणजे लोकांसाठी म्हणजे वेगळा काहीतरी करूया, की दरवर्षी करतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा, असं काही ना काही विचार चालत असतील ना मनामध्ये? गणपतीचे कलर कामात सुधारणा ही करू आपला एक नवीन लोकांपर्यंत पोहोचवचं काम आपण करू. जास्त नाही पण थोडी तरी सुधारणा करू, नवीन काहीतरी. बरं, चांगली गोष्ट आहे. आणि खरोखर तुम्हाला शुभेच्छा तुमच्या या गोष्टीसाठी, कारण ही गणपती करणं म्हणजे फक्त एक करायचं म्हणून करणं नाही, हे पूर्ण म्हणजे एक काय म्हणतात ते पूर्ण जबाबदारी म्हणू शकतो, किंवा पूर्ण म्हणजे एक पूर्ण झोकून ते काम करावं लागतं. म्हणजे तुझी सगळी कामं सोडून दिवस रात्र म्हणजे तेच एक मनात विचार असतं की बाबा आपलं गणपती ह्या वर्षी सगळ्यात बेस्ट कसं होतलो, कसा कलर काम होतला, कसं बॉडी कलर होतलो, कसा वेगळ्या प्रकारे धोतर काम होतला, म्हणजे बारीक बेडी कशी रंगवली जातली, मागे कसं म्हणजे काय करायचं, सोनेरी मारायचा, सिल्वर मारायचा, उडन मारायचा, सगळे डोक्यात विचार चालत असते. बरोबर ना? आणि त्यातच लोकांका आजकाल म्हणजे बरं वाटतं की बाबा काय ना काय चेंजेस करतं. दरवर्षी असतं तसं नाही, अरे ह्या वर्षी वेगळं केलं ना, अरे हा भारी केलं आहे, आणि 4 लोक मग बोलतात. अरे तेव्हा आपण कसं वाटतं जेव्हा तुका लोकांचा प्रतिसाद भेटतं की बाबा गणपती मस्त आलो, लोकांका आवडला का आपणाक पण चांगलं वाटतं की आपल्या कामाचा सार्थक काहीतरी झाला. त्यामुळे आपण आपल्या कामात मोठा म्हणणं चुकीचा असतो. लोकांनी जेव्हा सांगतात की तुझा कामा बरा असा, तेव्हा आपणाक पटतं आपणाक.
तर आपण काय काय बरं वाटतं. बरोबर. आणि तू आता म्हणजे तरुण पिढीक काय संदेश देऊ शकते म्हणजे तुझ्या मते म्हणजे एक तू गणपती बनवतो 8-6 किंवा जे गणपती बनवत असतले पण ते त्यांचे पूर्वजात म्हणजे गणपती बनवतात पण ते आजकालचे पोरगे त्याच्यातून काय घेत नाही ते दुसरी करिअरमध्ये जातो. ठीक आहे करिअर करतं पण त्यांना ती एक जुनी परंपरा जपत नाही किंवा जुने वडीलधारे करते त्यांकाच करू नये आपण त्याच्यात काय मदत करत नाही काय काय असे तुझ्या बघण्यात तर असतील तर त्यांका तू काय म्हणू शकतो. त्यांका म्हणजे आता कामाच्या टायमात तर ह्या जमाचा नाही. काम जर चालू असा तर आपण हे काम तसं करू जमाचा नाही कारण ताजा काम असं पण एक आवड असली ना कसं ना कसं टाइम हा. काढत भेटतं तू भले किती कामावरती असो पण एक दिवस तरी वेळ काढ. समजा मुंबईत जरी काम करते कधीतरी एक दिवस आवड म्हणून तरी बाबा आपल्या गणपती असं लोकांच्या एक कलर काम आपण करे एक आपलं डोळेगुडीची कामं कर एवढी जबाबदारी तरी घेऊ शकतो. बरोबर. आवड मुळात होईल तर माणूस काम कसलाय करतो. आमका आता आवडते म्हणून आम्ही या रडण घेतला आमच्या ताब्यात. त्यामुळे माणसाकडे कुठच्याच गोष्टीची ह्या गोष्टीची जशी ना की कुठच्याच गोष्टीची माणसाक जर आवड असत तर माणूस त्या काम केल्याशिवाय राहायचो नाही आणि त्या चांगला काम करतो. आणि तुझ्यासोबत जे पोरगे काम करतं जसं की पिंट्या वगैरे त्यांना तू असं म्हणजे काय काम करू देतं की तूच स्वतः एकटो करते. नाही ते काम करतं. आमच्याकडे सगळ्यांका ह्या असा प्राधान्य असा तुमका काय व्हायचा तुम्ही करा आपण कोणा बोलवणार नाही किंवा एक त्यांना काय चांगलं वाटतं असं कोणी सांगितलं काय ते पण म्हणजे चांगल्या काय म्हणतात चांगले त्यांना हुरहुरी येतात काम करूची. मग त्याने ते चांगलं काम करतात. आम्ही कधी त्यांना काढू ना की तुमका बा काय व्हायला तुम्ही करा. गणपती कलर करतात गणपती साच्या भरताना असतात. आणि कधी कधी असे लोक भेटत असतात ना की बाबा हे माका हेच धोतर करून द्या माका असंच करून ती द्या. काय शेवटी लोकांची पसंत असते त्यामुळे लोकांच्या पसंतीनुसार आपण आता करूच असतं ना. त्यावेळी असं कधी उत्तर येत नाही ना तुमच्याकडनं की अरे नाही होतं आमच्याकडनं किंवा असं नाही ना असं कसं समोरच्याची ह्या जर असतात कारण समोरच्याची आपल्याकडे ह्या असतं अपेक्षा ना मग आपण आता करून देणार भाग असा. म्हणजे किती जरी त्यांच्यानी चित्र आणून दाखवलं तर आम्ही म्हणजे तुम्ही त्या करून दाखवता आणि मी बघत दिलंय कारण खूप वर्ष बघते तू वेगवेगळ्या प्रकारचे गणपती करते हाती पण गणपती करते ह्या वर्षी करूक ना मे बी तुका टाईम नसत म्हणा कदाचित पण ती पण एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे कारण हाती गणपती माका वाटत नाही आजकाल कोण करत असतात पण तू करते म्हणजे खूप म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे ती. मग हाती गणपती करताना तुका म्हणजे काय म्हणजे काय असतं म्हणजे गणपती किती वेळ लागतं करू किंवा तू म्हणजे कसं असतं की लवकर होतो की कसं होतो की करूसाठी किती मेहनत असतं त्याच्या मागे. हाती गणपती एकदम करू गावाना ना हाती गणपती असतो तो एक टप्प्याटप्प्याने करू जावं लागतं. कारण पहिलं जर समजा एक बेस घातलं तर तुझा सुका होईल सगळं जर रोखो घातलं तर वजनात तो गणपती कोसा शकता. त्यामुळे तो गणपती एक आता समजा एक 2 फूट गणपती आहे तर एक कमीत कमी 2 दिवस लागतात ते काही हे करू 2 ते 3 दिवस लागतात चांगलं फिनिशिंग वगैरे जर कोणी 2 ते 3 दिवस लागतात. म्हणजे एकंदरीत मेहनत जास्त हाती कामाच्या गणपतीत मेहनत जास्त. बरोबर. आणि शक्यतो आजकाल कोण हाती गणपती करूक सांगत असं नाही पण आपल्या इकडे हाती गणपती करतात मोठे मोठे पेंटर करतात पण आपल्या इकडे असे अजून तर हाती गणपती कोण सांगत नाही जे साच्यातले असतात ते. आणि हाती गणपती मेन म्हणजे जड पण होतात त्या एक कारण असा हाती गणपती न करण्यामागे. जर कोणाची जर असली ह्या तर मग आम्ही करतो गणपती ते काय नाही. आणि बाकी सगळे गणपती तुम्ही मातीपासूनच करतात प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरतच नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिस आम्ही वापरत नाही गणपती. सगळे आमचे मूर्ती कस्टमर असतात त्यांका गणपती मातीचेच गणपती होय त्यांका. मग आता गणपती जवळ येईल 27 तारीखला आणि बाकी फिनिशिंग वगैरे सगळ्या करून होतं कम्प्लीट एक आठवडा मस्त गणपती आधी 2 दिवस आम्ही गणपती रेडी करतो गॅरंटी आम्ही देतो 100%. अरे ते गणपती रंगवणं वगैरे सोड पण त्याच्यानंतर ते डेकोरेशनसाठी मणी वगैरे लावायची असतात ते का पण म्हणजे खूप काम असतात ती पण करूचे असतात ना मग ते लोक येऊन करतात ना काय काय ते आपापले. आणि त्या काम सोयीस्कर होतं म्हणजे अगोदर आपण गणपती रेडी करून ठेवले ना तर मग त्या करू शकतो नाही तर आदल्या दिवशी करतले रंगवतले
तर होत नाही मग तसंच शक्य. गणपती सगळ्यांचे गणपती आधी 2 दिवस रेडी असतात, ते आपण आपणा काय काय वयात आणून लावतात, हम्म. असं करतात. आणि उंदीर मोठे करतात की छोटे? उंदीर आपले साच्या बरोबर असतातच, कोणी सांगलं तर आपले एका दुसरा हातीन वगैरे करतो म्हणजे. हम्म. आता तसे आमच्याकडे असे उंदराचे हौशी असे कोण नाही असत. चला मग बाकी काय, गणपती बाप्पा मोरया. मोरया.